मित्रांनो, गुजरातमधल्या वलसाडजवळ एक उधवाडा नावाचं छोटंसं शहर आहे। या शहरामध्ये राहणारी 19 वर्षाची सेकंड इयरमध्ये शिकणारी मुलगी 14 नोव्हेंबर 2024ला नेहमीप्रमाणे ट्यूशन क्लासवरून घरी चालली होती। घर ते ट्यूशन हे जेमतेम 200 मीटरचं अंतर, म्हणजे 10 मिनिटाचा रस्ता। नेहमी वेळेत येणारी ती पोरगी त्या दिवशी घरी वेळेत पोचली नाही। घरच्यांना काळजी वाटली। घरच्यांनी ट्यूशनमध्ये फोन केला। ट्यूशनमध्ये फोन केल्यानंतर घरच्यांना कळालं की मुलगी जी आहे ही वेळेत घरी निघाली। त्यानंतर घरच्यांनी तिच्या मित्रमैत्रिणींना फोन केला। तिथं सुद्धा असं सांगण्यात आलं की ट्यूशनवरून निघताना आम्ही बरोबर होतो आणि ती वेळेत म्हणजे संध्याकाळी 5 वाजता ट्यूशनवरून निघाली। 10 मिनिटाचं अंतर, पण 2 तास झाले तरी मुलगी घरी येत नव्हती। मग घरच्यांनी तिला शोधायला सुरू केलं। रस्त्यात येणारं दुकान, हाऊसिंग सोसायटी सगळीकडे घरचे बघत होते। अशातच त्या 200 मीटरच्या रस्त्यामध्ये उधवाडा रेल्वे स्टेशन सुद्धा येत होतं। त्या उधवाडा रेल्वे स्टेशनच्या दरम्यान असलेली रेल्वे क्रॉसिंग क्रॉस करून ती मुलगी रोज ट्यूशनवरून घरी येत होती। मग घरच्यांनी ह्या उधवाडा रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये बघायचं ठरवलं। घरातली काही मंडळी या उधवाडा रेल्वे स्टेशनच्या आसपास शोधू लागली। अर्धा तास शोधल्याच्या नंतर उधवाडा रेल्वे स्टेशनपासून 100 मीटर अंतरावरती एका झुडपामध्ये ती मुलगी त्यांना मृत अवस्थेमध्ये आढळली आणि घरच्यांच्या अंगावरती शहारे उभे राहिले की घराला ट्यूशनला जाते म्हणून घरातून बाहेर पडलेली ही सेकंड इयरमध्ये शिकणारी 19 वर्षाची युवती, हिचा कोणीतरी बलात्कार करून खून केला होता। मित्रांनो, घरच्यांचा आक्रोश सुरू झाला। त्या दरम्यान उधवाडाजवळचं वलसाड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाचारण केलं। पोलिसांनी सुरुवातीला ह्या सर्व क्राईम सीनचं ज्यावेळेस पोलिसांनी ऑब्झर्वेशन केलं त्यावेळेस पोलिसांचं असं लक्षात आलं की त्या मुलीच्या डेड बॉडीच्या शेजारी 2 बॅगा होत्या। त्यातली एक बॅग होती ती ह्या मुलीची आणि दुसरी बॅग होती तिचा खून करणाऱ्या त्या बलात्कारी व्यक्तीची। पोलिसांनी दुसऱ्या बॅगची झडती घेतल्याच्या नंतर पोलिसांना त्या बॅगच्या शेजारी एक पांढऱ्या कलरचं स्वेटर आणि बॅगमध्ये 2 जोडी कपडे आणि चार्जर आढळला। बॅगेत आढळलेल्या वस्तूवरून पोलिसांनी अंदाज बांधला की खून आणि बलात्कार करणारा जो हा नराधम आहे तो प्रवासी आहे, म्हणजे तो रेल्वेने प्रवास करत असताना त्यांनी ह्या मुलीवरती अतिप्रसंग केला। पोलिसांची ही खात्री पटल्याच्या नंतर पोलिसांनी उधवाडा रेल्वे स्टेशनची झाडझडती घेण्याचं ठरवलं, पण तिथं पोलिसांना अपयश आलं, कारण उधवाडा रेल्वे स्टेशनला CCTV फुटेजच नव्हते। CCTV फुटेज नसल्यामुळं पोलिसांचा हात झाला। त्यानंतर पोलिसांनी शक्कल लढवली की त्या रूटवरचे मागचे आणि पुढचे जेवढे रेल्वे स्टेशन होते त्या सर्व रेल्वे स्टेशनचे CCTV फुटेज पोलिसांनी तपासायला चालू केलं आणि ह्या मोहिमेमध्ये पोलिसांना यश आलं। उधवाडाच्या अलीकडच्या रेल्वे स्टेशनवरती सेम पांढऱ्या कलरचं स्वेटर आणि तीच बॅग खांद्यावरती घेतलेला एक 30शीतला युवक जो लंगडत चालत होता तो पोलिसांना त्या CCTVमध्ये दिसला। CCTVमध्ये पोलिसांना तो दिसल्याच्या नंतर त्या युवकाची पोलिसांनी ज्यावेळेस खात्री पटवली त्यावेळेस तो युवक पोलिसांच्या हातात लागायच्या आधी मुंबईला जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये चढला होता। पोलिसांना त्याचं रूट कळाला की हा मुंबईच्या दिशेने चाललाय उधवाडावरून। त्यानंतर पोलिसांनी आपल्या 10 टीमा तयार केल्या त्या आरोपीला शोधण्यासाठी। त्याचा माग काढत CCTV फुटेज चेक करत पोलीस मुंबईतल्या वांद्रा रेल्वे स्टेशनवरती पोहोचले। या दरम्यान 10 दिवसाचा कालावधी गेलेला होता। पोलिसांना शेवटचा हा व्यक्ती वांद्रा या रेल्वे स्टेशनवरती दिसला होता, पण वांद्रा रेल्वे स्टेशनवरती दिसल्याच्या नंतर ह्या व्यक्तीचा कुठंही पोलिसांना थांग पत्ता लागत नव्हता। पोलिसाच्या 10 टीमा त्याला मुंबई आणि गुजरातभर शोधत होते, पण याचा काही तपास लागत नव्हता। मग पोलिसांनी त्याचं CCTV फुटेज आणि त्याचा जो रेकॉर्ड होता हे गुजरातभर तपासायला सुरू केलं, पण पोलिसांना गुजरातमध्ये सुद्धा काहीही थांगपत्ता लागला नाही। गुजरातमधल्या कुठल्या शहरामध्ये त्या व्यक्तीचा क्रिमिनल रेकॉर्ड नव्हता। मग पोलिसांनी शेवटचा पर्याय म्हणून नॅशनल क्राईम डाटा शोधायला सुरू केलं आणि देशभरामधल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये त्या व्यक्तीचं CCTV फुटेज पाठवलं। ह्या गोष्टीला पोलिसांना यश आलं आणि पोलिसांना
त्याच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती हा जयपूर जेलमधून ट्रक चोरीच्या केसमध्ये मे महिन्यामध्ये त्याला जामीन झाल्याचं पोलिसांना कळालं. तडक वलसाड पोलिसांची टीम ही जयपूरला पोहोचली. जयपूरला पोहोचल्याच्या नंतर पोलिसांनी खात्री केली की हा तोच व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीची कुंडली पोलिसांनी बाहेर काढली. मित्रांनो, त्या व्यक्तीचं नाव होतं राहुल करमवीर जाट. मूळचा हरियाणामधला रोहतकचा राहणारा हा राहुल करमवीर जाट हा काही दिवसांपूर्वी जयपूरमध्ये ट्रक चोरीच्या आरोपामध्ये जेलमध्ये होता. त्यानंतर मे महिन्यात त्याला जामीन झाला होता. पोलिसांना ही हिंट मिळाल्याच्या नंतर पोलिसांनी थेट या राहुल जाटचं घर म्हणजे हरियाणामधलं रोहतक गाठलं. पण तिथं सुद्धा पोलिसांच्या हाती निराशा आली. पोलीस ज्यावेळेस या राहुल जाटच्या घरी गेले त्यावेळेस त्यांना असं कळालं की हा जो राहुल जाट आहे हा स्त्रीलंपट आणि गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. त्यामुळं त्याच्या घरच्यांनी म्हणजे त्याच्या आईने आणि भावानी त्याला हाकलून दिले आणि त्याच्या घरच्यांचा त्याच्याबरोबर काही संबंध नाही आहे. पोलिसांनी स्थानिक लेवलवरती चौकशी केल्यानंतर पोलिसांची खात्री पटली. पण पोलिसांना आता ह्या राहुल जाटचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. पोलिसांच्या 10 टीमा जवळपास 2000 CCTV फुटेज तपासत होते. पण तरीसुद्धा हा राहुल जाट सापडत नव्हता. 15 दिवसानंतर अक्षरशः जसं काय हा राहुल जाट हा गायब झाला. त्यानंतर हतबल झालेलं वलसाड पोलीस हे पुन्हा एकदा हरियाणामधून आपल्या वलसाडमध्ये आलं. त्यानंतर अचानक एके दिवशी ही घटना झाल्याच्या नंतर जवळपास 20 दिवसांनी अचानक वलसाड पोलीस स्टेशनमध्ये रिंग वाजली. वलसाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फोनवर बोलत होते आणि त्यांच्यासमोर बोलत होता वांद्रा रेल्वे स्टेशनवरती हॉकरचं काम करणारा म्हणजे एक फेरीवाल्याचं काम करणारा व्यक्ती. कारण ह्या व्यक्तीचा शोध घेत असताना ह्या राहुल जाटचा पोलीस ज्यावेळेस शोध घेत होते त्यावेळेस त्याचा फोटो पोलिसांनी रेल्वे पोलीस असतील किंवा रेल्वे पोलिसाच्या अंतर्गत जे काही लोक येत असतील त्या सर्वांना हा फोटो सर्क्युलेट केला होता. पोलिसांनी प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती असणारे जे हॉकर होते, फेरीवाले होते, जे दुकानदार होते सगळ्यांकडे हा फोटो पोलिसांनी सर्क्युलेट केला होता. आणि असाच एका हॉकरचं काम करणाऱ्या वांद्रा रेल्वे स्टेशनमध्ये काम करणाऱ्या एका हॉकरला हा राहुल जाट बांद्र्यामध्ये दिसला. पोलिसांना आता हिंट लागली की राहुल जाट हा बांद्र्यामध्ये आहे. पण पोलिस त्याला बांद्र्याला पकडायच्या आत किंवा मुंबई पोलीस किंवा रेल्वे पोलिसांची कोऑर्डिनेशन करायच्या आतच हा जो जाट होता, राहुल जाट होता, हा भुज एक्सप्रेसमध्ये चढला होता. आता गुजरात पोलिसांना बातमी कळाली की हा जो राहुल जाट आहे, जो या 14 नोव्हेंबरला झालेल्या बलात्कारातला जो मुख्य आरोपी आहे, तो राहुल जाट आता भुज एक्सप्रेसमध्ये आहे. आणि भुज एक्सप्रेस ही वापीवरून जाते गुजरातच्या. तर पोलिसांनी ह्या राहुल जाटसाठी गुजरातच्या वापीमध्ये सापळा रचला आणि पोलिसांनी या नराधमाला गुजरातच्या वापीमध्ये अटक केली. मित्रांनो, गुजरात पोलिसांना वाटलं की आता आपण खूप मोठी केस सोडवली आहे. जवळपास 15-20 दिवसाची मेहनत गुजरात, मुंबई, राजस्थान, हरियाणा ह्या 4 राज्यांमध्ये तपास, 2000 CCTV फुटेज, 10 टीमा है ना. गुजरात पोलीस समाधानी होते की आपण खूप मोठा जो केस आहे आपण एक केस सोडवली. आणि सुटकेचा निस्वास जो होता हा गुजरात पोलिसांनी सोडला होता. पण मित्रांनो, खरा खेळ इथूनच सुरू झाला. या राहुल जाटचं ज्यावेळेस इंट्रोगेशन सुरू झालं त्यावेळेस पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण या राहुल जाटनी महिन्याभरामध्ये हा 14 नोव्हेंबरचा एक खून नसून तर तब्बल 5 खून त्यांनी केले होते. पोलिसांनी ज्यावेळेस त्याचं इंट्रोगेशन सुरू केलं त्यावेळेस पोलिसांचं असं लक्षात आलं की हा जो राहुल जाट आहे हा अपंग आहे आणि हा मानसिक मनोरुग्ण आहे. या राहुल जाटने मित्रांनो पहिला खून जो होता हा 20 ऑक्टोबरमध्ये आंध्र प्रदेशमध्ये केला होता. आंध्र प्रदेशमध्ये एका रेल्वे बोगीमध्ये अपंगांसाठी जो आरक्षित डब्बा असतो त्या अपंगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यामध्ये त्यांनी एका 35 वर्षाच्या महिलेचा खून करून तिची डेड बॉडी त्या डब्यामध्ये टाकली होती. तो खून केल्याच्या नंतर 25 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशमधल्या सिकंदराबादमध्ये या राहुलने असाच एक खून केला होता. हा खून केल्याच्या नंतर 25 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत हा जो राहुल जो होता हा त्या दरम्यान वलसाडला आला होता.
वलसाडला त्यांनी पूर्वी एका हॉटेलमध्ये काम केलं होतं आणि या हॉटेलचे पैसे घेण्यासाठी तो वलसाडमध्ये आला होता आणि हॉटेलमधून पैसे घेतल्याच्या नंतर तो वलसाडच्याच शेजारी असणाऱ्या उदवाडा रेल्वे स्टेशनवरती मुंबईला जाणाऱ्या गाडीची वाट बघत होता. पण मुंबईला जाणारी गाडीला उशीर होणार होता, त्यामुळं तो रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला फिरत होता आणि याच दरम्यान त्याला त्याच वेळेस रेल्वेचा ट्रॅक क्रॉस करणारी ही 19 वर्षाची सेकंड इयरमध्ये शिकणारी युवती आढळली. त्यांनी त्या युवतीचा 100 मीटरपर्यंत तिचा पाठलाग करून तिला एका निर्जन स्थळ गाठून त्या मुलीवरती त्याने बलात्कार केला होता आणि बलात्कार केल्याच्या नंतर त्याने त्या मुलीचा गळा आवळला होता. आणि ह्या बलात्कार करण्याच्या दरम्यान हा जो राहुल जाट होता हा ज्यूस पिण्यासाठी रेल्वे स्टेशनवरती गेला होता. म्हणजे ज्यूस पिऊन त्याला पुन्हा एकदा तिकडे यायचं होतं आणि त्या प्रेताबरोबर बलात्कार करायचा होता. म्हणजे एवढा हा नराधम नीच प्रवृत्तीचा माणूस होता. आणि त्यांनी 14 नोव्हेंबरला त्याला यायचं होतं, पण परत येत असताना तिथं गर्दी जमली होती, कारण हा यायच्या आतच तिथल्या जे तिचे घरचे होते आणि जे आसपासचे लोक त्या ठिकाणी जमा झालते. घरच्यांचा आक्रोश सुरू झाला. हे राहुलच्या लक्षात आल्याच्या नंतर त्याची जी बॅग होती ती बॅग आणि त्यांनी त्याचा जो स्वेटर होता हा स्वेटर तिथं ठेवून तो पुन्हा एकदा उदवाडा रेल्वे स्टेशनवरती येऊन तो मुंबईच्या दिशेने निघाला होता 14 नोव्हेंबरला. 14 नोव्हेंबरला हा मुंबईला गेल्याच्या नंतर ज्यावेळेस गुजरात पोलिसांनी चौकशी केली की हा मुंबईनंतर याचा लिंक पोलिसांना लागत नव्हती, त्यानंतर पोलिसांचं असं लक्षात आलं की हा त्याच बांद्रा टर्मिनस सोडून 14 नोव्हेंबरला हावड्याला गेला होता, कलकत्त्याजवळ पश्चिम बंगालमध्ये. आणि हावड्याला गेल्यानंतर सुद्धा या नराधमाने 19 नोव्हेंबरला मित्रांनो यांनी हावड्यामध्ये सुद्धा एक अशाच प्रकारचा रेल्वेच्या बोगीमध्ये अपंग महिलेचा बलात्कार करून खून केला होता. म्हणजे या नराधमाने 20 ऑक्टोबरला पहिला खून केला, 25 ऑक्टोबरला दुसरा खून केला, 14 नोव्हेंबरला तिसरा खून केला उदवाडामध्ये, त्यानंतर 19 नोव्हेंबरला तिसरा खून केला आणि 5वा खून त्याने केला होता 23 नोव्हेंबरला. म्हणजे या माणसाने एका महिन्यामध्ये तब्बल 5 खून केले होते, 5 बलात्कार केले होते. आणि या सर्व खुनामध्ये एक कॉमन गोष्ट अशी होती की हे जे सर्व खून झालते हे रेल्वेच्या बोगीमध्ये झालते 14 नोव्हेंबरचा खून सोडता. आणि हे 4ही खून जे होते हे 4ही खून अपंग महिलांचे या माणसाने केले होते. अपंग महिलांवरती यांनी बलात्कार करून त्या अपंग महिलांचे खून केले होते. फक्त हा 14 नोव्हेंबरचा खून होता, ती मुलगी होती, ही मुलगी अपंग नव्हती आणि तो जो खून झाला तो रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये झाला होता. त्यानंतर गुजरात पोलिसांनी याला अटक केली आणि हा जो व्यक्ती होता हा मानसिक विकृत होता. हा अपंग डब्यामध्ये चढून एकट्या दुकट्या अपंग महिलेला वरती हा बळजबरी करायचा, अत्याचार करायचा, नंतर त्या महिलेचा गळा आवळून खून करायचा आणि नंतर त्या महिलेची डेड बॉडी तशीच त्या डब्यामध्ये टाकून द्यायचा. पण मित्रांनो यांनी हे 4 खून केले होते. हे 4 खून जवळपास त्याला पचले होते. त्याचा कॉन्फिडन्स वाढला होता की आपण कोणाच्याही हाताला लागत नाही. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की हा जो राहुल जाट होता हा स्वतः अपंग होता एका पायाने, त्यामुळे त्याच्यावरती कोणी डाऊटही करत नव्हतं. पण 14 नोव्हेंबरला त्याची बॅग आणि त्याचं असणारं स्वेटर हे उदवाडामधले वलसाड पोलिसांना सापडलं आणि हा नराधम पोलिसांच्या तावडीत सापडला.